Shit, 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 shit. Wow. Hello, welcome back to my vlog. सो आजचा ब्लॉग आहे एक फूड चॅलेंज. बेसिकली मी बनवणार आहे मॅकडॉनल्ड मील ॲट होम. मॅकडॉनल्ड मीलमध्ये मी बनवणार आहे बर्गर, फ्राईज आणि कोक फक्त बाहेरून आणला आहे, दॅट्स इट. आणि हे सगळं मी फर्स्ट टाइम घरी बनवते आणि त्यासाठी मला जे पण इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी सगळे ऑलरेडी घेऊन ठेवले आहेत, जे मी पूर्ण सगळं दाखवेन. आणि लेट्स सी हाऊ इट गोज. फर्स्ट ॲप्रन इज मस्ट. मी घेतले अर्धा किलो पनीर, असं घेऊन आले. ते फोटो असेल तर मला ही अशी बनवायची आहे, म्हणून आपण ह्याला शेप देऊन कट करूया. ह्याचे पीसेस करूयात, टिक्कीच्या शेपचे पीसेस. म्हणजे एवढं तरी पाहिजे, ॲटलिस्ट एवढी टिक्की पाहिजे आपल्याला. आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण करता येईल ना. दॅट्स इट. पनीरला मी छान पीसमध्ये कट करून घेतले प्रॉपर. आणि आता आपण त्याचं बॅटर बनवूया, मग पुढची प्रोसिजर फॉलो करूया सगळी. डोकं असं काम नाही करत आहे. मी अशी खूप विचार करते की मी नक्की करू काय, हे करू आधी की ते करू. मला फ्राईज बनवायचं, मला ते सगळं सगळं असं डोकं. नाही, आधी आधी करूया आपण. नॅचरली मिरची अशी खलबत्त्यामध्ये चेचते, कारण मला त्याची पेस्ट हवी आहे. आणि एवढंसच जर करायचं आहे तर खलबत्त्यात चेचलेलं चांगलं. इथे मी लांब आणि मोठे बटाटे घेतले आहेत फ्रेंच फ्राईजसाठी, कारण ते बाहेरच्यासारखे प्रॉपर टेक्स्चर येईल त्याला म्हणून. ह्याची पण ना एक टेक्निक आहे कापायची. आधी असं कापायचं, आधी कट करायचं, मग इथून असं छोटे छोटे फ्रेंच फ्राईज. नाही चुकीचं आहे. मग अजून एक टाकायचं. ह्याच्यात अजून एक. तुला एकदम परफेक्ट. बरोबर ना. हा ग, मम्मी माझी एकदम हुशार आहे. मध्ये मध्ये असं स्टर करत राहायचं. तेल गरम करायला ठेवलंय कढईत. गाईस याचा टेक्स्चर बघा ना, फुल मॅट पनीर सारखं आलाय, एकदम प्रॉपर. लुक ॲट दिस टेक्स्चर. प्रॉपर क्रिस्प आणि प्रॉपर पनीर.
मॅक स्पायसी पनीर वाटतंय यार. ह्याला मी व्हाईटच काढते कारण ह्याला आपण आधी वन फ्राय करायचं, मग आपण नेक्स्ट फ्राय करायचं, ह्याला अजून एकदा फ्राय करायचं, तेव्हा आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत ठेवायचं. आत्ता कलर आलाय प्रॉपर गोल्डन ब्राऊन. एक रेडी आहेत मस्त, जसे मॅकडी मध्ये भेटतात तसे. आणि टिक्की पण रेडी आहे. आता आपण छान प्लेटिंग करू. आधी प्लेटिंग करायच्या आधी आपण ह्याच्यावरती मीठ टाकू, जेव्हा ते गरम असतात तेव्हाच टाकायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स होतं. आपण प्लेटिंग करूया छान. प्लेटिंग करूया आपण. प्लेटिंग करण्याआधी बर्गरला कट करू. मेयोनीज, आणि मी मस्टर्ड सॉस जो घेतलाय तो मी थोडासा टाकेन, एकदम थोडासा, कारण हा खूप आंबट आहे. जी टिक्की केली आहे ती, वाव, हे किती छान दिसतंय गाईज, वाव. ह्यात मी टिश्यू पेपर टाकते कारण आपलं पेपरचं आपण हे नाही करू शकतो, तसे टिश्यू पेपर खूप फ्राईज. जसं मॅगडीमध्ये आपल्याला ट्रेमध्ये देतात तसंच मी ट्रेमध्येच घेतलं बर्गर आणि फ्राईज. आता फक्त कोक बाकी आहे, पण मॅगडीचं माझ्याकडे हे पार्सल मागवलं तेव्हा ही बॉटल भेटली होती. ह्यामध्ये मी कोक टाकेन आणि त्यावरती मी आईस्क्रीम टाकेन, व्हॅनिला आईस्क्रीम, मग त्याने ते कोक फ्लोट होईल. ते पूर्ण, अरे वा, शिट 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 शिट. ते पूर्ण स्वच्छ करून परत ह्यात प्लेटिंग केली. जसं आहे तसं घावटलो चालली आहे बाहेर. अरे बाबा, हे तर मॅगडीचा फ्लेवर केलाय एकदम सेम मॅगडी. हा, आता टेस्ट करा लवकर, ते गरमागरम थंड व्हायच्या आधी टेस्ट करा. अरे बा, तुम्ही कोक फ्लोट केला पण ते सगळं ओव्हरफ्लो झालं. नाही आवडलं बाप्पांना. Like, share, and subscribe. Thank you very much.